पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलिवले रात जागवली पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, लेक माझा गराव तुझा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, लेक माझी ग सून तुझी ग. बसून बसून माझी पाठ अवघडली. मी जरा जाऊन पडते. हो परी. तुमचं चालू द्या. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, लेक माझा ग इंजिन आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, लेक माझी ग आर्टिस्ट आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं रात जागवलं पोरी पिंगा. आई तू कार्यक्रम सोडून आलीस? मुद्दामच आले. ये बस. काय काय दिग्या, श्रीपादला तू राधा आणि शामराव बद्दल काही बोलला? माई मी फक्त असं सांगितलं श्रीपाद दादाला की जे काय चाललंय ते राधा आणि घना बाबतीतलं आहे, पण त्याचे डिटेल्स सगळे माई सांगेल, मी नाही सांगणार. असं बोलायला नको होतोस रे तू. निदान मला तरी विचारायचं. श्रीपाद हा माझा सगळ्यात समजूतदार मुलगा आहे, नेहमी समजून घेतो, पण एकदा का रुष्ट झाला की अवघड होऊन बसतं रे त्याला समजावणं. मला माहित आहे त्याचं रागावणं साहजिकच आहे. तू त्याला हे सांगायला नको होतंस. तो असा अलिप्त झाला ना की मला फार फार भीती वाटते. का का सांगितलंस रे त्याला? अगं माई कधी ना कधी कळणारच आहे ना. हा लपंडाव नकोसा झालाय माई आता. बाळा तुला कळत नाही रे, श्रीपाद या घराचा आधारस्तंभ आहे. त्याला तडा गेला तर मी काय करू रे? तू त्याला असं बोलायला नको होतं. माई हे मंगळागौर आणि सगळं खोटंच आहे ना. खोट्या लग्नाचं कसलं आलंय सेलिब्रेशन? हा त्यापेक्षा भातुकलीचा खेळ बरा. माई आता लपंडाव बास झाला. आता जे काय आहे ते सोक्षमोक्ष लावला पाहिजे. मान्य आहे रे, पण श्रीपादला तू हे सांगायला नको होतंस. फार विश्वासानं सांगितलं होतं मी तुला. ऐक बस बस. परी आहे बाहेर. जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी, रतनाचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे या मोती ज्योती भावे करू आरती. आरती मंगळा गौरी लवला हे तिघे काशीशी निघाली, माऊली मंगळा गौरी निजवू विसवली, मागुनी परतुनी आली आंबा स्वयंभू देखिली. जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी, रतनाचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे या मोती ज्योती भावे करू आरती. आरती मंगळा गौरी. ऐका ग सगळ्या जणी, पुढच्या वर्षी पण आमच्याकडेच मंगळागौरीला यायचं आणि या वर्षीपेक्षा दणक्यात मंगळागौर झाली पाहिजे. आणि बरं का, आमच्याकडे पुढच्या वर्षी 2 वशळ्या बसणार आहेत. एक कुहू आणि राधा.
तेव्हा आत्ताच आमंत्रण देऊन ठेवते काय. या भेटू आपण. चला संपलं सगळं. असंच म्हणायचं, यथासांग पार पडलं. शेवटी आता त्यांच्या मनात तेच होणार आहे ना. त्यांना हवं ना तसंच होणार आहे सगळं. एरवी मला असं बोलताना खूप आनंद झाला असता, पण यावेळी त्यांनी ठरवलंच इतकं सगळं भयंकर आहे ना. माऊ तेच तेच बोलून काय फायदा आहे का. जाऊ दे. आणि काय झालं मगाशी अचानक सगळे उठून का गेलात तुम्ही. तुम्ही गेलात, श्रीपाद भाऊजी गेले, त्यांनी तर वहिनींना पण हाक मारली. बरं माई पण उठून गेल्या. बरं आहे ना सगळं. बरं म्हणायचं काय. बरं म्हणायचं म्हणजे हा कहाणी नाही सांगत आहे मंगळागौरीची. काय झालंय ते सांगा ना. माऊ श्रीपाद दादा आणि देवकी वहिनीला कुणकुण लागलीच. हो अगं बाई तुम्ही काही बोललात का काय. मी कशाला बोलीन माऊ, मी काही नाही बोललो. बरं मग अगं वल्लभची चिडचिड झाली माहितीये. घना आणि राधाने आपल्याला फसवलं म्हणून. श्रीपाद दादानी त्याला विचारलं काय झालं. तो म्हणला मला कशाला विचारतोस, तू त्यांना जाऊन विचार ना. असाच चिडून बोलला तो. अगं बाई मग मग मी मध्ये पडलो. मी म्हणलं श्रीपाद दादाला की तू आम्हाला नको विचारू, तू माईला जाऊन विचार. बरोबर आहे. मला काय म्हणायचंय की आपण काही सांगण्यापेक्षा माईने सांगितलेलं बरं ना. बरं केलं बाई. मग अच्छा म्हणून माई अशा मध्येच उठून गेल्या होय. मग तसं असेल ना तर लिसन मला काहीतरी वेगळीच शंका येते. माऊ आता कसली शंका काढतेस तू. लिसन तर आता त्या मंगळागौरीला सगळ्या बायका जमल्या होत्या ना. माईंनी त्यांच्या समोर काहीतरी वेगळीच अनाउन्समेंट केली आहे. ठीक आहे ना. ठीक नाही. माईंनी ना त्या सगळ्या बायकांना पुढच्या वर्षीच्या मंगळागौरीचं आमंत्रण दिलं. माई म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी या, पुढच्या वर्षीची मंगळागौर तर म्हणे ह्याच्यापेक्षा दणक्यात झाली पाहिजे. लिसन माई त्यांना म्हणाल्या की पुढच्या वर्षी काळे कुटुंबात 2-2 वशया असणार आहेत. एक कुहू आणि दुसरी राधा. राधा सांगतेय काय मी. माईंनी ज्या अर्थी राधाचं नाव घेतलंय ना त्या अर्थी माईंच्या मनात नक्कीच काहीतरी बेत आहे. आपण माईंना सगळे ओळखतो. माई काय आपल्यासारख्या भावनेच्या भरात बोलत जाणाऱ्या नाहीयेत. त्या बघा त्या नक्की काहीतरी करतील. त्या घना आणि राधाचं लग्न असं सहजासहजी नाही मोडू देणार. त्या दोघांना एकमेकांपासून लांब नाही जाऊ देणार. बघा तुम्ही. आणि मी बघितलं हो राधाने पण ना फारच मनोभावे पूजा केली आहे मंगळागौरीची. माईंच्या मनात खरोखरच असा काही बेत असेल ना तर आता ती मंगळागौरच यश देऊ दे त्यांच्या प्रयत्नांना. तू म्हणतेस तसं जर झालं ना तर खरंच खूप चांगलं होईल का. माईला मी ओळखतो राव. तिने एकदा मनात एखादी गोष्ट घेतली ना की ती करतेच. नाही पण ह्या वेळचं आव्हान तिच्या समोर जे आहे ते फार मोठं आहे. काय देऊ मी तुला. तू मंगळागौर डिक्लेअर केलीस माझी. काय देऊ तुला. औषध देऊ. नको ग औषध वगैरे काही नको आता. काय ग खरंच ताप बीप आलाय का ग. नाही ग खरंच बाई. देऊ औषध. परी कुठे आहे. अगं परी बाहेर गेले. हो काय झालं ग तुला. अशी का डलडल दिसतेस तू. काही नाही ए, ग. आजी हा मज्जा आली ना आत्ता बाहेर. खूप मजा आली. मी काय करू म्हणजे तुला मस्त वाटेल. गाणं म्हणू तुझ्यासाठी तुझं आवडतं ते. हा कुठलं का ते. हा
त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे माझी या प्रियेचे झोपडे. पुढे काय ग? गवत उंच दाट दाट वळत जाई पाय वाट वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे माझी या प्रियेची. चालो. छान छान गायलीस ग माझी पायू. आता काय? आता मी एक कविता म्हणून दाखवते. तुझ्या आवडीचं गाणं, माझ्या आवडीची कविता. नको ग, आता काही नको वाटतंय ग मला ते. तुला खरंच बरं वाटत नाहीये माई आजी? मी काम करू का? काय? मी ना तुझ्यासाठी मस्त आल्याचा चहा आणते करून, तुला आवडतो तसा. साखर घालते जास्त, सिक्रेट. आलीच, येऊ? ये. आलेच. त्या तिथे पलीकडे. आता काही नको वाटायला लागलंय मला. अगदी ते यमदूत आले ना तरी मी त्यांना सांगेन, बाबा रे, जोपर्यंत माझ्या घराची शांतता मला परत मिळत नाही तोपर्यंत तुमचं बोलावणं नको नको. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. आई, अगं आत्या निघाली होती. निघालात? अगं आरती झाली का? हो, आरती झाली. सगळ्याजणी विचारत होत्या की तुम्ही कुठे आहात. तुम्ही आत का आलात? काही झालंय का? नाही नाही अगं तसं काही नाही, मी येतच होते बाहेर. नाही, मी पण आता निघते. हा, तू थांब, मी जरा आवरून येते. मी आत्याला सोडून येते. बरं बरं, तुम्ही बसा ना तोपर्यंत. या ना, या बसा बसा, या. कॉफी करते थोडी. नको नको, खूप झालंय सगळं. आता घरी जाते, नाही तर मग झोप नाही येणार. बसा ना. पण देवकी भाभी, मंगळागौर एकदम बढिया झाली. हा, तुम्हा पुरुष मंडळींना बोर झालं असेल नाही? नाही म्हणून दादा पण आला नाही. नाही, तसं काय, आम्ही केव्हाही बोर होऊ शकतो. त्यासाठी मंगळागौर करायची आवश्यकता भासत नाही. पण व्यक्तिशः आम्ही एन्जॉय केली. आपण पुन्हा भेटूच. आहात ना थोडे दिवस इथे तुम्ही? नाही, मतलब एक 4-5 दिवसांनी निघेन म्हणते मी आता. किती दिवस राहायचं ना इकडे. नाही, आणि आता कसं आमच्या राधाची मंगळागौरही झाली. सगळं व्यवस्थित झालंय आता. हो का? प्राचात्या, राधा तुम्हाला काही बोलली आहे का हो? म्हणजे तिला इथे काही प्रॉब्लेम आहे का जो मला माहिती नाहीये? देव, आता मी तुला काय सांगितलं, कोणाला काही विचारायचं नाही. कोणाला काही आपल्याला सांगावंसं वाटलं ना तर ते सांगतील की आपल्याला. हा, बिलकुल. पण उगाच काहीतरी विचारून आपण कशाला लहान व्हायचं, नाही का? काय, बरोबर आहे ना? अहो असं नाही, पण त्यांना मी तुमचं चालू दे, मी आलो. हे बघा, मी काय म्हणते, त्यांना अहो मी आलेच. अहो ऐका तरी.
अत्ती हळू या. हं, पप्पा बहुतेक झोपले. हं, मी फार वेळ काही थांबत नाही. हं. पाणी पिते आणि निघते. बरं. पप्पा झोपून गेले मला पप्पा काय इथे झोपलेत का काय बसले बसले? इथे कसा झोपेल? लाईट लाव का? हो. अगं बाई, पप्पा तुम्ही जागे इथे असे अंधारात का बसलाय? झोपच लागत नाही ग. तिकडे काय होत असेल या विचारांनी नुसते गलित गात राहून जातात बघ. तू कशी काय आलीस आता? मी काय नाही मी नाही सगळं ठीक आहे ना? हो हिला सोडायला आले होते. म्हटलं जाताना तुम्हाला हाय करून जावं. हं. निघतेच आहे मी. थकलेली दिसतेस फार तू. हो नाही ती मंगळागौरीची धावपळ झाली ना सगळी. अच्छा अच्छा. त्यामुळे थोडस थकल्यासारखं झालं असेल. निघते मी पण एक थोडस पप्पा मला जरा कॉफी देता का प्लीज? म्हणजे मी कॉफी पिऊन निघेल थोडस फ्रेश. देतो. तू बस दादा, मी आणते कॉफी. आता एवढी कॉफी करते ते घेऊन जाते. हम्म. हा पप्पा तुम्हाला काय सांगत होते मी? ऑफिस मध्ये आमचे रिनोव्हेशन करतायत ना, तर ऑफिसमध्ये काही खूप छान पेंटिंग्स आणि पोस्टर्स लावलेत माझ्या आवडीची खूप. तर ती काढून टाकणार आहेत रिनोव्हेशनमुळे. तर मग ती मी आपल्या घरात माझ्या खोलीत आणून ठेवलं तर चालतील का? अत्ती ग वेळ लागणार आहे का खूप? तसं असेल तर मी निघते. हा उगाच उशीर नाही करत बसत नाही का? अगं नाही नाही होत आलीये, आणतेच. झाली असेल तर थांबते. पिऊन जाते आता. हा पप्पा मला काय बरं तुम्हाला सांगायचं आठवलं होतं. या वर्षी ना तुम्हाला मी फिल्म फेस्टिवलचा पास काढून देणार आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. इनफॅक्ट आपण दोघेही जाऊया. खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स आहेत यावर्षी तिकडे. मजा येईल तेवढीच बघायला वगैरे. चर्चा नाही का? थँक्यू अत्ती. अत्ती मस्त झाली कॉफी. अशी छान कॉफी पीत रात्री उशिरापर्यंत मस्त गप्पा मारायला मजा येते ना. अशी मजा जगात दुसरी कशात नाही नाही पप्पा? ये मग शांतपणे गप्पा मारायला. आता मात्र जायला हवं, तुला उशीर होईल नाही तर. सांगून आले मी पप्पा. आणि मी एकटी उशिरा जाऊ शकते, तुम्हाला माहिती आहे काय ग? गब्बू खूपच उशीर झालाय का? पण म्हणजे खरंच जाशील ना एकटी? जाईन की आत्या. एवढं काय काय मी निवांत 5-10 मिनिटं बसून कॉफी पण नाही का पिऊ शकत आपल्या घरात? काय हो? नाही नाही बस बस बस. तसंच वाटलं तर गाडीने सोडून येईन मी तुला. झालंच आहे माझं. निघते मी. कॉफी संपवते आणि मग निघते. जाऊ शकेन मी. हा वा वा मजा आली. संपली कॉफी. चला पप्पा निघू का? गुड नाईट. काय गत्ती? निघते मग. चल गुड नाईट.
पप्पा मी राहू का आज इथेच? हम्म